नमस्कार. मी कोल्हापूरहून डॉक्टर वासुदेव देशिंगकर. आज शनिवार आणि तुम्हाला तुमच्याशी भेटण्याची संवाद साधण्याशी आलो आहे. आपल्या कल्पना आहे आपण रिलॅक्स प्लीज हे आपण हा विषय घेतलेला आहे आणि तो पर्टिक्युलरली तरुण लोकांसाठी घेतलेला आहे. 50 वर्षाच्या आतले, मी त्यांना तरुणच म्हणतो. आलं का लक्षात? तेव्हा याचा अर्थ सिनियर सिटीजनने ऐकू नये असं नाही आहे. नक्की ऐकावं, त्यांना देखील उपयोग पडेल किंवा काय चुकलं हे समजेल. आलं? आणि जर उपयोग थोडंफार करता आलं तर करता येईल. पण तो आजचा विषय असा आहे, काय आजचा विषय थोडा मी असा घेतलेला आहे, विचार करा विवाह करण्यापूर्वी. विचार करा विवाह करण्यापूर्वी. आता तुम्ही म्हणाल, अरे अविचारानं कोण विवाह करतं काय? आता तर तुम्ही तरुण आहात, शिकलात, मोठे झालात, मोठ्या पगार मिळालेत, गाड्या घेतल्यात, कुणाचे लग्न झालेत, कुणाचे लग्न व्हायचे आहेत, कुणाची लग्न बऱ्याच वर्षांत झालीत, कुणाची लग्न होऊन डायव्होर्स झालेले आहेत. असे अनेक प्रसंग तुम्ही बघितलेले आहेत. कुणाच्या लग्न झालेत पण भांडणं आहेत, आयुष्य खरडून काढतायत, रगडून काढतायत, 10-10 वर्ष झालेली आहेत, पण आता पर्याय नाही आहे म्हणून जीवन जगतायत आणि जीवन सुखी नाही आहे. मित्रांनो, विवाह ही गोष्ट अशी आहे, ते फक्त 2 शरीरांचं मिलन नाही आहे, ते 2 मनांचं मिलन आहे, जे सुखदुःखांचं मिलन आहे, विचारांचं मिलन आहे, 2 घरांचं मिलन आहे. आणि ज्या सप्तपदीच्या वेळेला 7 फेऱ्या दिलेल्या आहेत, त्यात वचनं घेतलेली आहेत, ती वचनं पाळण्यासाठी विवाह आहे. आता यातलं मॉडर्न पिढीमध्ये कोण पाळतंय, कोणी पाळत नाही, ज्याचा त्याचा विषय आहे. लग्नच रजिस्टर होतात आणि ती देखील इंटरकास्ट होतात. आता माझा इंटरकास्टला वगैरे विरोध आहे असं तुम्ही समजू नका, आणि इंटरकास्ट विवाह वाईट असतात असंही नाही आहे. परंतु मनाची स्वभावाची ओळख नसताना केलेले विवाह आणि समजून केलेले विवाह याच्यामध्ये फरक आहे. पूर्वी तर नुसतं एकमेकाला बघून घरातली मोठी माणसं लग्न ठरवायची आणि विवाह व्हायचे. कुणाचे डायव्होर्स झालेले नाही आहेत, कुणाची भांडणं झालेली नाही आहेत, सगळे तडजोड करून राहिलेत त्यागी वृत्तीनं, आनंदी वृत्तीनं. पण इथं सगळं असून, ओळख असून, पाळक असून, काही प्रसंगी सभा माहीत असून देखील वैवाहिक जीवन सुखी होत नाही. असं का होतंय? म्हणून मी हा विषय घेतलाय की विचार करा विवाह करण्यापूर्वी. मित्रांनो, भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे आणि आणखीन तरुण होणार आहे. तर हे आपल्याला लागू आहे, माझ्या सर्व तरुण मित्रांना लागू आहे. तुमचं लग्न झालं असेल, होणार असेल, तर तुम्ही कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये बसणार आहे. तर जागृत व्हा. बरोबर आहे? लव्ह मॅरेजेस होतात, काय 2 मित्र पहिला ते मी सांगून प्रेम करून दाखवतो, बघ प्रेम करून दाखवतो की नाही. तर पुढं प्रेमाचं काय होईल माहीत नाही. अशा पैज मारून निर्णय प्रलोभनांना दाखवून, प्रेम करून, प्रेमात पडून कायमचे पडलेले आहेत. असं नसतं प्रेम होत. प्रेम हे कसं होतंय, केव्हा होतंय, कधी होतंय, काही सांगता येत नाही. लव्ह इज द फर्स्ट साईट म्हणतात. आणि प्रेमाला दुःखाचा शाप आहे, एवढं लक्षात ठेवा. जो त्याच्याशी लढला तोच त्यात जिंकला, नाही तर बहुतेकांचे सगळे प्रेमभंगच आहेत. किंवा प्रेमविवाह झाल्यानंतर लागणारे ज्या काही गोष्टी आहेत विवाह सुखी होण्यासाठी, त्या नाही मिळत. आणि मग पूर्वीच्या काळी ठरलेल्या विवाहामध्ये आदरयुक्त प्रेम
इथं म्हणजे तुम्ही म्हणाला हो स्त्री आता कायदा तरी बदलले, स्त्रीला एवढे हक्क मिळा, हो बरोबर आहे, स्त्रियांना हक्क मिळालेत, इक्वल हक्क मिळायलाच पाहिजेत. पण त्यातला रिस्पेक्ट, त्यातला आनंद एकट्याला असून उपयोग नाही, तो दोघांना पाहिजे. बरोबर आहे. म्हणून तुमचं प्रेम झालं, माझं प्रेम 10वी आहे, माझं 11वी आहे, पुढं कॉलेजपर्यंत ठेवलं चालू, नंतर लग्न झालं आणि आता काय परिस्थिती झाली, ती प्रेम करत नाही, तो तिला विचारत नाही का. अरे इतकी वर्ष होता. तुम्ही जे प्रेम केलं ना, ते शरीरावर प्रेम केलं, मनाच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रेम केलं का. तुम्ही दोघांनी एकमेकांच्या आवडीनिवडी पाहिल्यात का, विचार पाहिलेत का. कशामुळे दुःख होऊ शकतं. अगदी या घरातनं त्या घरात आल्यानंतर त्या घरातल्या माणसांची जुळणार नाही याच्यावर देखील दुःख होऊ शकतं. तर विवाह करण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आपण प्रेम, माझं जर वैयक्तिक मत असं आहे, सौंदर्यापेक्षा स्वभाव महत्वाचा आहे, गुण महत्वाचे आहे, पत्रिकेतले नव्हेत. ज्याला जुळवून घेण्याची सवय आहे, त्याला तडजोड करायची सवय आहे, त्याचा संसार उत्तम होणारच. संसार म्हणजे काय, क्षणाक्षणाला तडजोड करायला लागते. नवरा बायकोच्यात भांडणं होणार, मग भांडणार का तडजोड करणार. तडजोड करायलाच पाहिजे 24 तासाच्या आत. आणि मग ती होत नसेल आणि वाढत गेलं तर आज उद्या तू भांडणार, उद्या मी परवा भांडणार, तू 4 दिवस भांडणार, मी 8 दिवसांना, मग मागचं काढत 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 भांडणाचं स्वरूप, घरामध्ये एकमेकांची तोंडं बघायची नाहीत, तोंड निराळी, आणि घर मात्र वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेलं आहे आणि तोंड वाकडी आहेत. संसार कसा होणार. आलं लक्षात. तेव्हा विवाह करण्यापूर्वी आपण हे बघितलं पाहिजे, प्रेम जरूर करा. प्रेमासारखं मोठं तर जगात काय नाही. प्रेम जरूर करा, पण विवाह नावाची जेव्हा गोष्ट आहे त्यावेळेला स्वभावाला महत्त्व द्या. तुमचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असू शकतं, याचा अर्थ त्यावर विवाह करायला पाहिजे असं काही नाही आहे. त्या प्रेमातून चांगली मैत्री होईल, त्या प्रेमातून चांगली घरं पुढं मित्र स्वरूपात येतील. आणि जर चांगला स्वभाव असेल तर करायला हरकतच नाही. पण ते पाहत जर होत नसेल, आता परदेशामध्ये त्या अमेरिकेत गेले तर जर्मन बायको, अमेरिकन नवरा, अमेरिकन बायको, जपानी नवरा, अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि तिथं डायव्हर्सचं प्रमाण म्हणजे काय बोलायचं नाही. मग कुठल्या बायकोचा कुठला मुलगा, कुठल्या बायकोची कुठली मुलगी आहे, कोणाला लक्षात राहते कोणी माहीत नाही, कधी आयुष्यात परत भेटतात, कधी भेटत पण नाही. हे काय आहे, हे काय भातुकलीचा खेळ आहे. मग नैराश, मग व्यसनाधीनता. एका हॉस्पिटलमध्ये मी गेलो होतो डॉक्टरना भेटायला, माझे मित्र आहेत म्हणून. आणि ते तिकडच्या खोलीतनं आवाज यायला लागला, लैला 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 लैला. म्हणजे ते सायकॅट्रिस्ट होते डॉक्टर, आणि माझ्याबरोबर शिकले होते म्हणून बरेच दिवसांनी मी भेटायला गेलो होतो, दुसऱ्या गावात होते. डॉक्टर म्हणले काय आहे, चला गंमत बघायची आहे म्हटले, चला बघूया. म्हणून आम्ही आत गेलो खोलीमध्ये. तर त्या एका तिथल्या तरुणाने त्या स्वतःला फॅनला अडकून घेण्यासाठी असं नुसता पंचा लावला होता आणि जोरात लैला लैला म्हणून ओरडत होता. त्याला जीव द्यायचा नव्हता, पण डोक्यामध्ये तो विचार होता. म्हटलं काय लैला प्रकार आहे. डॉक्टर म्हटले इथं लैला नावाच्या मुलीबरोबर प्रेम होतं, ती लग्न करून गेली, तिला आता 2 मुलं झाली, तर हा अजूनही लैला लैला म्हणून ओरडतो. दॅट्स कॉल वन साईड ट्रॅफिक प्रेम. काय उपयोग नाही. अरे तू केले, पण तिनं तुझ्यावर प्रेमच केलं नाहीस, तू डोक्यात तेच घेऊन बसलास. यू बिकम ए सायकिक. दिस इज युअर कंडिशन. दुसऱ्या तिकडच्या खोलीत वगैरे एक मुलगी ओरडत होती, राजू राजू राजू, झोपेतच का. ते असंच झालं होतं प्रकरण. राजू गेला होता दुसरीकडे आणि इथं काय लग्न झालेलं नव्हतं. अहो पूर्वीसारखं एखादे लग्न केलं म्हणून आपण लग्न करायचं नाही, त्याग वृत्तीनं प्रेम करायचे दिवस गेले. ते पवित्र प्रेम ते कधी आयुष्यात जात नाही. ते काय मनाला त्रास देत असतं, ते व्यथा असते आपलं झालं नाही म्हणून. देवदास आठवा सिनेमा, अनेक सिनेमे आठवा. माणसे दुःखापायी
वाईट असे वेळ लागून नाही, दुःखापायी परंतु स्वतःला संपून घेतात, पण मी माझ्या प्रेमाची प्रतारणा करणार नाही, माझं प्रेम महत्त्वाचं आहे माझ्या शरीरापेक्षा, अशा विचारसरणीचे काही लोक असतात. तेव्हा लग्नापूर्वी हा विचार करायला पाहिजे, सौंदर्याकडे बघण्याऐवजी मनाकडं बघितलं पाहिजे, स्वभावाकडं बघितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि नुसतंच आवडते म्हणून करून घेण्याचा अर्थ नाही. मुलींच्या कल्पना सौंदर्याच्या असतात. नवरा सिनेमा नटासारखा पाहिजे. आमच्या ओळखीतली एक होती, मला कसा का नवरा असायचा, मला राजेश खन्नासारखाच पाहिजे, हमाला असला तर चालेल म्हणायचे. अहो त्याचा राजेश खन्ना स्वरूप किती दिवस राहणार आहे, नाही विचार करत. तेव्हा हे लक्षात ठेवा की स्वभाव जाणून घ्या, पारखून घ्या, वेळ घ्या, प्रॉपर टाईम द्या, देन यू टेक द. कारण मुली देखील तेवढ्याच हुशार असतात. हा सल्ला मुलांनाच असं नाही, मुलीनं पण आहे. नुसत्या सौंदर्यावर आणि त्याच्या कपड्यावर आणि सेंटवरच जाऊ नका. आवड निवड तेवढ्यापुरतीच असते हो. आलं जीवनाच्या संसाराच्या बाजारामध्ये तुम्ही जेव्हा उतराल तेव्हा सारखे चटके बसायला तुम्हाला कळेल. बायका सुखाच्या अपेक्षा करतात, बायका नेहमी सुखाच्या अपेक्षा करत असतात आणि पती असतो तो नेहमी ह्याचीच करत असतो, आपल्या सहचारिणीची अपेक्षा करत असतो. म्हणजे ह्याला सुख पाहिजे असते ह्याच्या अपेक्षा असतात, दोन्ही गोष्टी जमत नाहीत. तेव्हा असा हा संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, असं ते बहिणाबाईचं आहे, बरोबर आहे. तर विवाह ही जी गोष्ट आहे ती जेव्हा तुम्ही ते एकत्र येतात तेव्हा उत्तम संतती निर्माण करण्यासाठी आहे, उत्तम शरीर सुख भोगण्यासाठी आहे. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. नाहीतर कशाला विवाह केला असता लोकांनी. विवाह झाल्यानंतर सुंदर संतती व्हायलाच पाहिजे, त्याच्यावर चांगले संस्कार व्हायलाच पाहिजे, त्यांना चांगलं शिकवायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडं किती कॅपॅसिटी आहे, आपली किती ताकद आहे, हे सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. मी नुसता विवाहापूर्वी विचार करा म्हणजे पसंतीचा विचार करा असं म्हणत नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मग विवाह करा, झेपेल तसा करा, योग्य वेळेला करा. आता हल्ली 45-45 वर्षापर्यंत मुलांचे लग्न नाहीत, मुलींचे लग्न नाहीत. का? करिअर. अरे होय करिअर, पण तू 45 वर्षी 40 वर्षी लग्न करून तुला मुलं होणार केव्हा? तू काय करणार? तुम्हाला म्हातारपणी तुम्हाला ते काय झेपणार आहे का सगळं काय? तर विचार करा. पण काही आपले पूर्वी शास्त्राप्रमाणे गणितं घालून दिलेली आहेत ना, ठीक आहे, त्यामध्ये 1-2 वर्ष 3 वर्ष मागं पुढं फरक आहे, पण त्या योग्य वेळेला ते सगळं केलं पाहिजे. आणि म्हणून हा महत्त्वाचा भाग आहे. एक लक्षात ठेवा, नुसता दिवा म्हणजे प्रकाश नव्हे. दिवा म्हणजे प्रकाश नसतो, लक्षात ठेवा. प्रकाशाखाली अंधार असतो. त्याचप्रमाणे नुसती इमारत म्हणजे घरकुले नव्हे. पुस्तक म्हणजे नुसतं ज्ञान नाही. हां, आणि नुसतं औषधाकडे पाहिले म्हणून रोग बरा होत नाही. ही सगळी गोष्टी आपल्याला लागू पडतात इथे. आणि म्हणून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की सुखाच्या अपेक्षा मैत्रिणीकडून सुखाची अपेक्षा करतो आणि भीक मागतो, तर स्त्री प्रियकराकडून सुखाची अपेक्षा बाळगते आणि दोघे जेव्हा एकमेकाशी विवाहबद्ध होतात तेव्हा परिणती कशात होते? सुख धावणारा एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याचा आनंद आणि सुख कसे पुरवू शकेल, केवळ ही भिकारी प्रवृत्तीच वाढीस लागते. दोघांच्या म्हणजे तिला सुख ठेवायचे तर तिथे भिकारी म्हणजे भीक समजू नका. भिकारी म्हणजे प्रवृत्ती, मागणे. हा तिच्याकडं जे मागतो ते मिळत नाही आणि ती त्याच्याकडं मागती ते मिळत नाही. याला भिकारी या अर्थाने इथं उद्बोधलेला आहे. म्हणून विचार करायचा आहे. तेव्हा त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे बघायचं आहे. तेव्हा विवाह यशस्वी केव्हा होता? आलं लक्षात? विवाह यशस्वी केव्हा होतात? जेव्हा तडजोड होती तेव्हा यशस्वी होतात. आणि आपण जेव्हा सुख मागतो, अपेक्षा ठेवतो, लक्षात ठेवा,
तुम्ही पत्नीकडनं जर सुख मागत असाल ना, तर तिच्यासाठी सुख देण्यासाठी त्याग करायची तयारी ठेवा. आणि ती जर त्याच्याकडे काही सुख मागत असेल, तर ती त्याग करता संसारात तिला करावाच लागतो त्याग. तरी पण तोही वरती ठेवा. त्यागामध्ये प्रेम आहे. आणि हे जेव्हा दोघांच्या एकमेकांच्या लक्षात राहिले, की आपण दोघांशिवाय राहू शकत नाही. हे कशातनं लक्षात येतं? ज्यावेळेला तो आजारी पडतो, ज्यावेळेला त्याला ॲक्सिडेंट होतो, त्याला आणि काही संकटं घडतात, तुमच्या मागं कोण उभा आहे? माझ्या मागं माझी पत्नी उभी आहे. ती म्हणेल माझ्या मागं पती उभा आहे, मला काय भीती नाही. ही जेव्हा कल्पना त्यागाची निर्माण होईल, एकमेकांच्या देवाणघेवाणीची, त्यागाची, तेव्हा हे विवाह टिकतात, जन्मभर टिकतात, सुखी होतात. काही घाबरायचं कारण नाही कोणाला. कोणाकडे काय मागायचं कारण नाही. मियाँ बीबी राजी तो क्या करेगा असं म्हणतात की नाही. तेव्हा विवाह हे जरी गोष्ट वरकरणी अशी वाटत असली छान आहे, सगळ्यांचं चाललेलं आहे, पण सगळ्यांचं आत कसं चाललेलं आहे कुणाला माहीत नसतंय. काय कुणाचं काय किती झालेलं आहे काय माहीत नसते. ते ठीक असते, झाकली मूठ म्हणतात तसं. पण आपण आता बघतोय, विषय हाताळतोय म्हटल्यानंतर त्यातली तत्व बघितलीच पाहिजे. म्हणून मी तुम्हाला ही तत्व सांगितली, की विवाह करताना विचारपूर्वक करा. शक्यतो बरोबरीच्या माणसांच्या बरोबर करा. एक गरीब एक श्रीमंत काही वेळेस जमत नाही. आपल्या लक्षात, गरिबीतून माणसानं श्रीमंत व्हावं, श्रीमंतीतून माणसानं गरीब झाल्यानंतर तुम्हाला विवाहाची किंमत कळते. त्यावेळेला घट्ट राहायला पाहिजे. विचारांची देवाणघेवाण बघा, आवडीनिवडी बघा, स्वभाव बघा, दोन्ही घरची माणसं बघा. आणि हे सगळं जर जमत असेल तर विवाह करा, नाही तर प्रेम करा. मी तुम्हाला सांगतो, प्रेम करणं पाप नाही आहे. अगदी प्रेम केलेल्या व्यक्तीबरोबर विवाह करायला पाहिजे असंही नाही आहे. प्रेम ही अमर गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे, श्रेष्ठ गोष्ट आहे. मनात ठेवा, अहो त्या प्रेमाच्या आठवणीवर, त्या प्रेमाच्या ताकदीवर, त्या दिलेल्या वचनावरती तुम्ही मिरॅकल करून दाखवू शकता. माझ्यासमोर माणसं आहेत अशी, की मी माझ्या प्रेयसीला शब्द दिला तर हे मी होऊन दाखवीन, तर मी होऊन दाखवणार नाही, त्याच्यापेक्षा पाचपट होऊन दाखवलं त्याने. हे मी बघितलेलं आहे. म्हणून प्रेम करणं काय पाप नाही. पण प्रेम विवाह करण्याच्या पूर्वी काय बघायला पाहिजे? आपली फसवणूक होऊ नये. आपणच करणार ती फसवणूक, दुसरं कोण करत नाही. म्हणून तुम्हाला हे सगळे गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आणि जर जर एकमेकांना देण्याची वृत्ती असेल, त्यागण्याची वृत्ती असेल, तडजोडीची वृत्ती असेल, तुम्हाला कोणी काही करू शकत नाही. तुमचा आनंद कोणी घेऊ शकत नाही. तो काय पैशात नसतोय. पैशानं सगळे संसार सुखी होतात असं नसतं. संसार त्यागाने, संसार प्रेमाने, संसार सहवासाने, संसार आपुलकीने आणि संसार सगळ्यांना आपलं करण्यामध्ये संसार होत असतो. म्हणून विवाह हा एक संसाराची विवाह पायरी आहे पहिली, आणि तिथून हा संसार फुलतोय. तर ह्या संसाराच्या बागेला फळं, झाडांना फळं लागली पाहिजे, उत्तम उत्तम फुलं लागली पाहिजे, सुगंध दरवळला पाहिजे, आदर्श कुटुंब व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्याची सुरुवात आहे ती विवाहापासून आहे. म्हणून मी आज विषय घेतला, इफ यू वॉन्ट टू बी रिलॅक्स आफ्टर मॅरेज, इफ यू वॉन्ट टू बी रिलॅक्स प्लीज काय रिलॅक्स प्लीज, विवाह करण्यासाठी तुम्हाला जर आनंद घ्यायचा आहे विवाहाचा, तर तुम्ही मित्रांना तुम्हाला सांगा, यू रिलॅक्स प्लीज ओनली केव्हा व्हाल, जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी तपासाल, या सगळ्यांचा गुलदस्ता बघाल, तेव्हा तुमचा विवाह 100% सुखी होईल. आणि त्यातून एक गोष्ट सांगतो, आणि त्यातून झालाच ॲक्सिडेंट झाला, चुकीच्या गोष्टीमुळे घडलं, तर तो बदलण्याची संधी, हक्क तुम्हाला आहे. पण आयुष्य बरबाद मात्र करून घेऊ नका. लैला लैला म्हणून ओरडू नका. लक्षात, समजुतीनं हॅपीली डिपार्ट होऊ शकता, पण तशी वेळ येऊ नये. कारण तुम्ही प्रेम केलेलं आहे. हो, प्रेम ही काही चेष्टा नाही, ती भावना आहे.
ती दुखावली म्हणजे किती त्रास होतो ते प्रेम करणाऱ्यांना माहीत आहे. तर त्या भावनेला जपायचं आहे आणि सक्सेसफुल व्हायचं आहे. म्हणून विवाहापूर्वी विचार करा, एवढं मी सांगितलं. विवाहापूर्वी विचार करा अँड देन रिलॅक्स प्लीज. ओके. तर आज इथे विषय इथे संपवतो. नवीन विचार तुमच्यासमोर मांडला. आवडला तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आज इथं संपवतो. पुढच्या शनिवारी नवीन विषय घेऊन येतो. बघूया कुठला विषय येतो. धन्यवाद. नमस्कार.